सगळ्यांना, मी सुप्रिया तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या मस्त आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही वॉटर पार्कला जाणार होतो। तर मी माहेरी आल्यानंतर पहिल्यांदाच वॉटर पार्कला जात होते। आमचं अचानक प्लॅनिंग ठरलं होतं। तर आमच्या पोलूसपासून थोड्याशा अंतरावर मोराळे गावात हे वॉटर पार्क आहे, नवीनच ओपन झालेलं आहे हे। तर मी तुम्हाला आजच्या माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये जलतारा वॉटर पार्कचं पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे। तिकीट किती ॲक्टिव्हिटी आहे, काय काय फॅसिलिटी आहे, तर सगळं मी तुम्हाला या पूर्ण माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर माझा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, आवडल्यानंतर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर इथून सुरू होतं जलतारा वॉटर पार्क। पूर्ण मोठा, खूप मोठा आहे। म्हणजे मला नाही वाटत की ते आतापर्यंत गावी कुठला मोठा वॉटर पार्क असेल तर तो हा आहे। एंट्री केल्यानंतरच पहिल्यांदा इकडे तिकीट काउंटर येतं। इथे तिकिटाचं म्हणलं तर मोठ्यांना 990 आणि लहानांना 600 रुपये तिकीट आहे। ह्या तिकिटामध्ये पुढे काय काय फॅसिलिटी आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगतेच। डेली 1000 लोकांची कपॅसिटी आहे या वॉटर पार्क मध्ये। तिकीट काढल्यानंतर समोरच गेल्यानंतर इथे काउंटर आहे। तर तुम्हाला काउंटरवरती तुम्हाला कॉस्ट्यूम भेटणार आहेत। स्विमिंग कॉस्ट्यूम तेच देतात, साईजनुसार सगळं तिथं भेटून जातं। जलतारा वॉटर पार्कचं टायमिंग म्हणलं तर सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत असतं। तिथे पहिल्यांदा गेल्यानंतर वेलकम ड्रिंक भेटतो, पण आम्ही लेट गेलतो त्यामुळे आम्हाला काही भेटला नाही। त्याच्या समोर तुम्हाला स्लाइड दिसतात, त्या सगळ्या लहान मुलांसाठी होत्या आणि मोठ्यांसाठी पाठीमागच्या साईडला आहेत। इथे ना 25 पेक्षा जास्त वॉटर स्लाइड अवेलेबल आहेत। दुपारी 1 ते 2 जेवणाचं टायमिंग आहे। जेवण पण खूप छान होतं, पुरी भाजी भात, नंतर खीर होती, एक प्रकारची पनीरची भाजी पण होती। मला तर हे वॉटर पार्क पैसा वसूल वॉटर पार्क वाटलं, कारण खूप छान छान फॅसिलिटी, ॲक्टिव्हिटीज खूप छान होता। खूप प्रकारच्या स्लाइड पण अवेलेबल आहेत सगळ्या प्रकारच्या। त्यानंतर लास्टला 3 ते 4च्या दरम्यान हे वेव पूल आणि डान्स ओपन होतं। त्यानंतर सगळ्या ॲक्टिव्हिटीज तिकडच्या बंद होतात आणि फक्त हे वेव पूल ओपन असतं। या वेव पूलमध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे सहभागी होतात। डान्स पण सगळे करू शकतात, कारण ह्याची लांबी खूप कमी आहे, सगळे इझिली ह्यात उभा राहू शकतात। मला तर असं वाटते पलूस गावात आहे, पलूसकरांनी ते सगळ्यांनी जाऊन आलंच पाहिजे। खूप लांबून लांबून लोक इथे येतात वॉटर पार्कसाठी। ते पलूसकरांना तुम्ही नक्की जावा। त्यानंतर संध्याकाळी 4:30 ते 5:30 स्नॅक टाईम असतो। स्नॅक्समध्ये आम्हाला मिसळपाव दिला होता आणि पायनॅपल शिरा दिला होता। एवढं सगळं पाण्यामध्ये खेळून, स्लाइड खेळून इतकी भूक लागते प्रचंड, तर पटकन आम्ही हे खाऊन घेतलं। खाऊन घेतोय तोपर्यंतच इतका मोठा मुसळधार पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे थंडी पण खूप वाजत होती। असं पण 6 वाजतच होते आणि टाइम पण संपत होता। मग आम्ही असा विचार केला की चेंज करून घरी जाऊया। तोपर्यंत सगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि स्लाइड सगळं बंद पण झालं होतं। तर असा होता आमचा जलतारा वॉटर पार्कचा एक्सपिरियन्स। खूप छान होता, तुम्ही पण नक्की जाऊ शकता। तर चला भेटू नेक्स्ट अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।